Tá começando, né? Essa novinha, ela तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनल संदीप कांबाट एडिटोरियल एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जसा स्टेटस व्हिडिओ पाहिला ना, सेम तसा स्टेटस व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. फक्त आपल्या व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि मेन म्हणजे जरा स्किप न करता बघा. ओके, तर चला मित्रांनो, जराही नवे झालो तर आपण आजच्या व्हिडिओला बनवायला सुरू करूया. तर त्याआधी जाणून घेऊ मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला जे पण काय प्रोसेस व मटेरियल लागणार त्याविषयी. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ एडिट करणार आहे आपण तो कॅपकटवरती एडिट करणार आहे आणि जे पण काय मटेरियल लागणार आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलं आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे, तिथून एक बीटचा व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करायचा. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना प्ले स्टोअरवरतून VPN डाउनलोड करून त्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे कोणतंही. तेवढं करून झाल्यानंतर सिम्पली कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओके, कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर ना मित्रांनो सिम्पली काय करायचं आहे, आता हे जे शिल्लकचं माझ्याकडे प्रोजेक्ट होतं मी याला डिलीट करून टाकतो. सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून झाल्यानंतर ना आपला जो पण बीटचा व्हिडिओ असणार ना तो अशा प्रकारे असणार आहे. तर त्याला इथं तुम्ही ॲड करून घ्यायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना आता तुम्ही कट द्यायचे मित्रांनो. बघू शकता इथं एक कट्स येतो. सिम्पली आधी काय करायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बघा हॅशटॅग ॲडिओचा. तर इथून हॅशटॅग ॲडिओ करून घ्यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर इथं एक बीट येते. सिम्पल व्हिडिओवरती क्लिक करून खाली स्प्लिटच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि तिथं स्प्लिट लावून घ्यायचं आहे. ओके, सो मित्रांनो मध्येच कॉल आला आहे आपल्याला, मी 1 मिनटं कॉल कट करतो. तर इथं एक बीट लावून झाल्यानंतर ना त्याच्यानंतर समोरसुद्धा एक बीट येते, तिथे एक बीट लावून घ्यायचे. त्याच्यानंतर इथंसुद्धा एक बीट येते. एवढं करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक बीट येते आणि नंतरला इथे एक बीट येते. ओके, तर असे जेवढे पण बीट्स आहे मित्रांनो, एक व या 2, तर या 2 बीट्स तुम्ही देऊन घ्यायचं आहे. एवढं बीट्स देऊन झाल्यानंतर काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करायचं आहे आणि काय करायचं आहे, एक ऑप्शन दिसेल तुम्हाला रिफ्लेक्सवरती जायचं आहे आणि फोटो सिलेक्ट करून इथून तुमचे जे पण कोणते फोटो असणार आहे त्याला तुम्ही इथून अशा प्रकारे सिलेक्ट करून त्यांना इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके, एवढं पूर्ण प्रोसेस करून घ्यायचं मित्रांनो. एवढं करून झाल्यानंतर ना मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवला आहे, ॲनिमेशन व इफेक्ट कसे अप्लाय करायचे ते आता मी तुम्हाला सांगत होतो. तर 1 नंबरचा जो पण आपला फोटो आहे ना, सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इनमध्ये अनफोल्ड नावाचं जे ॲनिमेशन आहे तुम्ही बघू शकता त्याला इथं अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये तेच अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन त्याला अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर आता समोरचा जो फोटो येणार आहे आपला याच्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि हे जे स्लाईडचं वेब अँड स्लाईड नावाचं जे ॲनिमेशन आहे ह्याला इथं अप्लाय करायचं. त्याच्यानंतर समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि स्टार्ट. ओके, डिस्ट्रॉईड अँड स्ट्रेच हे नावाचं ॲनिमेशन याला अप्लाय करायचं आहे. त्याच्या समोरच्या फोटोला देखील ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये जाऊन डिस्ट्रॉईड अँड स्ट्रेच नावाचं जे ॲनिमेशन आहे ते इथं अप्लाय करून द्यायचं आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो सिम्पली काय करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर नाईट क्लब अशा प्रकारे स्क्रोल करून शोधून घ्यायचे आणि इथून सेक्सचं जे इफेक्ट आहे त्याला अप्लाय करायचं आहे आणि याची जी लेंथ ते लास्टपर्यंत घेऊन यायची. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना आता आपली जी 10 सेकंदाच्या मागची जी बीट येते सिम्पली इथे यायचे. इथे येऊन आल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमधून पुन्हा नाईट क्लब सर्च शोधून ब्लॅक फ्लॅश टू हे ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करायचं आहे आणि ते इंटरसिटी आहे ती बघू शकता मी किती ठेवली तर 8 ते 7 ठेवायची मित्रांनो. ओके, एवढी करून झाल्यानंतर ना याला जे ना याची जी इफेक्ट आहे ना हे लास्टपर्यंत घेऊन यायचे. आता जे 3 फोटो आहे आपले 3 फोटोला आपण इफेक्ट अप्लाय करणार. ओके, आता सिम्पली काय करायचं मित्रांनो, इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टमध्ये जायचे. बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईन सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे याला स्क्रोल करून आणि तुम्हाला जे टेक्नॉलॉजी
3 नावाने जी इफेक्ट दिसेल त्याला इथं अप्लाय करायचं आणि त्याची लेंथ बरोबर या फोटो एवढी वाढून घ्यायची. समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्टवरती जाऊन बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचे आणि ग्लोईंग लाईनमध्येच तुम्हाला मेकॅनिकल नावाचं जे इफेक्ट आहे ते इथं अप्लाय करायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना आता लास्टचा जो फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. परत बॉडी इफेक्टमध्ये जाऊन 1 नंबरला आपण याला कोणतं लाइटिंग बूम. ओके, तर लाइटिंग बूम नावाचं जे इफेक्ट आहे मित्रांनो 1 नंबरला, ते तुम्ही त्याला अप्लाय करायचे बघू शकता. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जसा स्टेटस व्हिडिओ पाहिला होता ना, सेम तसा स्टेटस व्हिडिओ क्रिएट आपण केला आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून काय होईल आपले नवीन व्हिडिओ एडिटिंग आले तर 1 नंबरला नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल. तर भेटू मंडळी पुन्हा एका नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.